काय प्रकारे आहे बघ मित्रांनो, आपल्याला इथे एक फॉग दिसलेला आहे. मला सांगा माझी स्टाईल कशी वाटते. चेला आहे इतना सच मत बताओ सब. नको सांगू माझ्या व्ह्युअर्सला की मी RMD खातो. मित्रांनो, क्विक अपडेट. आपण आता जयपूरच्या आउटस्कट्सला आहोत. जयपूर सोडलेला आहे, कोटाच्या रोडला लागलेलो आहे. हायवे नंबर इज 52. मागे आपले बाउल्स वाजत आहे. तुम्हाला वाटत आहे भाऊ 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 असं नाही करायचं भाऊ. घेऊन जातो तुम्हाला. हायवे नंबर 52 पुढे जाऊन हा कुठल्या तरी मोठ्या रोडला मीट होतोय. तर नेक्स्ट स्टॉप कोटा ऑन द वे. म्हणजे स्टॉप नाही, वाया कोटा. पुढे आपण इंदौरला जाऊ. अरे काय प्रकारे आहे बघ. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े हुए. मित्रांनो, आपल्याला इथे एक फॉक्स दिसलेला आहे. तो बघतोय आपल्याकडे. क्रेझी. बाय बाय फॉक्स. गेला फॉक्स. आपण आय थिंक ह्या रणथंबोरचाच आउटर पार्ट आहे. आम्ही ट्राय करत होतो. ऍक्च्युली माहित होतं की रणथंबोर ऑन द वे, पण आम्ही निघताना झालं की चला बास आता खूप झालं, निघू आपण आता, मुझे घर जाना आहे. पण इथे आलो तर असं एकदमच ऑन द वे होतं की रणथंबोर 38 किलोमीटर्स होतं. आम्ही जिथून हा एक टर्न घेतला नॅशनल एक्सप्रेस हायवेला लागण्याच्या आधी, जो चंदीगड NE4 तोच हायवे आय थिंक रतलाम पर्यंत आहे पुढे. तर त्यामुळे आम्ही नव्हतं केलं बुकिंग. आत्ता असं आलं की अरे एवढं यार काहीतरी गेलं काही काहीतरी. तर आत्ता असं झालं की यार एवढं जवळ तर जाऊ. तर मी चेक केला, बट एक दिवस आधी नाही मिळत बुकिंग. एक दिवस आधी बंद होऊन जातं. तर उद्या सकाळचं नाही आहे. ठीक आहे, जाऊ दे. लेट्स स्टिक टू द प्लॅन. आणि रणथंबोर कधीतरी करू ट्रॅव्हल, नुसतं सफारी राईड. मी ॲक्च्युली रिसेंटली ताडोबाला फर्स्ट टाइमच जंगल सफारी केली आणि माझ्याकडे क्रेझी एक्सपिरियन्स होता. तर मला त्या चानगाला घेऊन जायचं होतं. बट ठीक आहे, मग उद्या सकाळची नाही तर नुसते दुपारची करण्यात काही पॉईंट नाही. कारण काय म्हणजे एका सफारीत दिसेलच असं काही सांगता येत नाही. बट ठीक आहे, कधीतरी करू नेक्स्ट टाइम. बट त्यामुळे इथं थोडं असा एक फॉक्स दिसला. तर हा रणथंबोरचा पार्ट आहे. मित्रांनो, थोडं आपल्याला गुगल मॅपने आय थिंक गडबडवलंय. कारण आपण एका हायवेवरच होतो 52. मधून एक डिटूर दाखवून त्याने असं दाखवलं NE4ला पोहोचलं. पण मला असं वाटतंय की तो NE4 आपण जर सरळ कोटापर्यंत तसंच 52ने कव्हर केलं असतं तरी कोटानंतर तो लागला असता. थोडंसं ऑफ ट्रॅक जाऊन एक अर्धा तास वाया गेला असं मला वाटतंय. ठीक आहे, मला सांगा माझी स्टाईल कशी वाटते. मी शिकलो आहे. खूप मोठे गुरु आहेत माझे, ते अशी गाडी चालवतात. तर त्यांचं नाव आहे विन भाऊ डिझेल. विन भाऊ डिझेल कडनं त्यांचा मी चेला आहे, विन भाऊ डिझेलचा. पण मी शिकतात असताना एक दिवस असं झालं त्यांना की अरे तुझे केस खूप आहेत, मला म्हटलं तू निघ इकडनं. त्यांना जरा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आला माझ्या केसांमुळे. ड्रायव्हिंग तर त्यांचीच बारी आहे, पण त्यामुळे त्यांनी मला हकलून दिलं. विनभाऊ डिझेल यांना असं हवंय की मी टकला व्हावं त्यांच्यासारखं. मी अडून राहिलो, मी वाढवणार केस, मला काय करायचं ते करा. ते म्हणले ठीक आहे, ब्राझील जा म्हणे. घोडा दाखवला, मी घाबरलो. जरा जोरात बोललो ना सगळ्यांना कळेल. दिस इज राजस्थान. तोंडातल्या तोंडात RMD खाल्ल्यासारखं. इतना सच मत बताओ सब. नको सांगू माझ्या व्ह्युअर्सला की मी RMD खातो. घे बरं, मिक्स कर जरा तुलसी आणि मिक्स कर. काहीच आम्ही RMD कपल आहोत. हे म्हणूनच ब्लू घातला. मुंह में रजनीगंधा, कदमों में दुनिया. ओके मित्रांनो,
दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेस वे लागलेला आहे आपल्याला. दिल्ली इकडनं आहे 398 आणि मुंबई आहे 939. तर मुंबई आपण कव्हर करणार आहोत 2 टप्प्यांवर. मुंबई नाही ऍक्च्युली, पुण्याला नाशिकमधनं आपण एक्झिट घेणार. तर हा दिस इज ऑल्सो अ पार्ट ऑफ दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे, द न्यू वन. आय थिंक सो. लेट्स सी. बट येस, इफ दिस इज द वन देन वी आर लकी. म्हणजे सवयी माधवपूरला पण आपण एक्सप्रेसला लागू शकतो. ठीक आहे. यू स्टडी द मॅप्स नेक्स्ट टाइम येस. to avoid such confusions. Okay, NHAI, thank you for building the highway. We will pay the toll and drive responsibly on this road. Okay, taking off. Ready for approach? No, ready for ascent. Thank you, Gadkari ji. Very happy, very grateful for your efforts. Thank you NHAI, thank you Government of India, thank you everybody who is responsible in making this road. Crazy road होणार आहे. हा रोड कम्प्लीट झाल्यावर आपली रोड ट्रिप टू नॉर्थ ईस्ट जे आपला ड्रीम आहे, तर ती ट्रिप नॉर्थ ईस्टची इझियर होणार आहे या हायवेमुळे. दिल्लीला एकदा पोहोचलो, तसं नाही तर मधूनच युपीतनं कुठून रस्ता चेक करायला लागला. सुंदर रोड, नॅशनल एक्सप्रेसवे 4. ओके मित्रांनो, क्विक रिव्ह्यू टाइम. हे बघा 120 या हायवेची स्पीड लिमिट आहे. आपली गाडी पण आता ऑलमोस्ट 180-190 ला आहे. खूप स्टेबल आहे XUV 700. त्याचं नुसतं गाडीच कारण, गाडी इज वन ऑफ द मेन रिझन, बट ऑल्सो द रोड इज अन इम्पॉर्टंट इज अ रिझन की गाडी इतकी स्टेबल आहे. तर व्हेरी गुड रोड, नॅशनल एक्सप्रेसवे 4. दिस इज आय थिंक द पार्ट ऑफ दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. तर बघू हा किती किलोमीटर अजून आहे, ज्याने आपलं डिस्टन्स पटपट लवकर कव्हर होईल. 120 इज अ गुड स्पीड. हायवेला रहदारी पण नाही आहे. आय एम जस्ट वरीड अबाउट की टेम्परेचर थोडं 5-6:30 वाजून गेले, जरा टायर टेम्परेचर डाऊन आलं की आपण कंटिन्युअस 120 नी गाडी ठेवू. आत्ता थोडं जरा मी कंटिन्युअस 120ला नको वाटते मला आत्ता, कारण ऊन जास्त आहे. ऊन कमी झालं की आपण परत 120 मेंटेन करू कॉन्स्टंट. लेट्स सी. व्हेरी गुड हायवे आहे, खूप मस्त. दिस इज जस्ट लाईक अ जर्मन ऑटोबान, आयसोलेटेड फ्रॉम द सिटी. वर उचलला आहे, खूप 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 छान, मस्त. ग्रेट जॉब, प्राऊड ऑफ माय कंट्री. असंच इंडियात प्रगती व्हावी. मित्रांनो, NE4चा जो पॅच होता तो कोट्याच्या अलीकडे पर्यंतच आहे. कोट्यातून आपण NH52 ला लागलो, नॅशनल हायवे आहे. तो पण 4 लेन आहे, पण नॅशनल हायवे. ठीक आहे, तर बघू. NE4चं काम आय थिंक इथपर्यंतच झालंय, कोट्यापर्यंत. आणि परत पुढे कुठेतरी खाली हा असा एक पट्टा जाऊन NH52 NE4 ला मिळतो. बघू, लेट्स सी. We'll keep you updated. गाडीचं नाव बघा, यमराज ट्रॉली वर्कशॉप. भाऊ काय नाव आहे? ट्रान्सपोर्ट रिलेटेड नाव यमराज कोण ठेवतं? छान सनसेट व्हायला मिळतोय while we heading towards इंदोर. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. These are the moments ज्याच्यासाठी आपण हे करतोय. छोट्या छोट्या गोष्टी. काय सुंदर शेड आहे बघ ना, काय सुंदर शेड आहे. आणि जसं जसं तो सेट होईल तसं तसं ते अजून त्याचा कलर्स इंटेन्स होत जाणार. मित्रांनो, परत आपल्याला लागला आहे NE4. या हायवेची जरा वेगळीच मजा आहे, काही म्हणत. तर मध्ये आय थिंक 50 किलोमीटर्सचा पॅच होता की परत नॅशनल हायवे तिकडे येतो. But after that, it's a blessing again. The road is very pretty. The view is very pretty. The lady next to me is very pretty. I'm driving very pretty. Okay, तर हा हायवे असं दाखवतो याच्यावर की for the next 57 kilometers हा हायवे आहे.
ओके गाईज, आपण NE4 सोडत आहोत. हा पुढे वडोदराला जातो आणि आपल्याला जायचं आहे वाया इंदोर टू पुणे. दॅट्स वाय वी हॅव एक्झिटेड दिस हायवे. आता इथून पुढे आय गेस किंवा आय होप AB रोड आपल्याला लागावा. आग्रा मुंबई, आग्रा बॉम्बे रोड ज्याला म्हणतात. बट येस, दॅट वॉज इट. वी आर नॉट शुअर की वडोदरा मुंबईचं सेक्शन आहे तर तिथे काय स्केलमध्ये हा हायवे ओपन अप झाला आहे. कारण ते एकदा कन्फर्म झालं तर नेक्स्ट टाइम मे बी आपण इंदोरला नाही जाणार, आपण डिरेक्टली वडोदरा मुंबई हे करू. कारण वडोदऱ्यावरून पुणे दाखवत होतं 16 आवर्स ना, 600 किलोमीटर्स दाखवत होतं ना, 600 किलोमीटर्स दाखवत होतं. तर मग ते डबल झालं असतं. म्हणजे जयपूरवरनं वडोदरा 150 किलोमीटर्स एक्स्ट्रा होतं इंदोरपेक्षा, बरोबर. आणि शेवटपर्यंत हा हायवे NE4 आहे का नाही तेही आपल्याला माहित नाही. कारण मागच्या वेळी आम्ही उदयपूरवरनं जाताना जो रोड घेतला होता तो NH48 होता. तर तो एवढा काय चांगला रोड नव्हता, नवीन रोड नाही आहे गेस, तो जुना रोड होता. सगळे ट्रक्स आणि डेंजरस खड्डे त्या रोडवर होते आणि खूप वेळ गेला होता. आम्ही मुंबई एंटर करता करता खूप 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 आमची हालत टाईट झाली होती. तर त्यामुळे आम्ही तिकडनं प्रेफर नाही केलं. बट कुणाला जर माहीत असेल तर सांगा की वडोदरा मुंबई सेक्शन चालू झाला आहे का. तर मित्रांनो, हा रोडचं आपल्याला नाव कळालेलं आहे. हा आहे NH752D. तर हा उज्जैनला कनेक्ट करणारा हायवे. तर रोड आता जरी 6 लेन दिसतोय पण आम्ही गुगल केलं तर दाखवतंय की 4 लेन रोड आहे अख्खा. तर लेट्स होप की एंडपर्यंत असंच मक्खन रोड असेल. आता तर रोड एकदम छान आहे. आणखीन एक सांगायचं राहून गेलं, वी हॅव जस्ट एंटर्ड मध्य प्रदेश. तर आता आम्ही राजस्थानमधून मध्य प्रदेशमध्ये आलेलो आहोत. हा 4 लेन ऑलरेडी झालेला आहे परत रोड. आणि येस, थोडं क्लाउडी झालंय वातावरण. वाजलेत 7:20. 3 आवर्स अजून दाखवत आहे. लेट्स सी, इट्स ओनली 173 किलोमीटर्स. बट असं जर 173 किलोमीटर्स असेल तर वी माइट रीच लिटल बिट ऑफ अर्ली. नाव ॲज ऑफ नाव द अरायवल टाइम इज शोईंग 10:20. जरी आपण 10 पर्यंत पोहोचलो तर गुड. लेट्स एम 9:30. म्हणजे परफेक्ट डिनर टाईमला आपण पोचू, खाऊ, बसेल, झोपू, मग पाठी उठू. देन विल डू वन लास्ट सेक्शन ऑफ दिस जर्नी दॅट विल बी इंदोर. तर मित्रांनो, आपण जस्ट उज्जैन क्रॉस केलेला आहे. द टाइम इज 9:15 आणि अजून दाखवतोय 123 मिनिट्स. 99.99% जॉनी हॉट डॉग आपल्याला नाही मिळणार आहे कारण 10:30 वाजता ते बंद होतं. 56 आणि डिरेक्टली लोकेशन जॉनीचं टाकलेलं आहे. जॉनी हॉट डॉग लेट्स सी. पण जर तिथे वेळेत पोचलो तर आज खाऊ आणि मग उद्या लवकर निघता येईल फॉर पुणे. पण जर आज नाही मिळालं तर डेफिनेटली उद्या 10 वाजता जॉनी उघडतात. जॉनी भाऊ खाल्ल्याशिवाय तर यावे हटणार नाही. पहिल्यांदा जेव्हा आलो तेव्हा आपल्याला उज्जैनला महाकालजीला जायचं होतं म्हणून आपण व्हेज खाल्लं. पण नॉनव्हेज, मटन आणि आय थिंक इव्हन एगवाला त्याचा फेमस आहे. तर ते खाऊनच उद्या निघायचं आपण. पोचलेले आहोत इंदोरमध्ये. मिळालेला आहे आपल्याला जॉनी हॉट डॉग. आज आपण फायनली मटनवाला खाल्ला आणि हा तिसरा आहे. मटनवाला बेस्ट आहे. एग बेंजो आणि व्हेजपेक्षा मटन हॉट डॉग इज द बेस्ट. आपलं स्वप्न, आपली इच्छा पूर्ण झालेली आहे. थँक्यू मित्रांनो. गुड नाईट मित्रांनो. जॉनी हॉट डॉग मित्रांनो. तर मित्रांनो, आपला हा एपिसोड इकडेच संपतो. आपण पोचलेलो आहोत इंदोरमध्ये. तर जाऊन झोपू आणि उद्या फायनल डिसेंट दॅट इज फ्रॉम इंदोर टू पुणे आपण करणार आहोत. इंदोरी पोह्यांनी सुरुवात करूया. बघू चांगले पोहे कुठे खाता येतील. आता मी हे खातो आणि जाऊन झोपतो. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.